यवतमाळ महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. तिला प्रतिसाद मिळत असताना खासदार संजय राऊत यांनी ही योजना फसवी असल्याचे वक्तव्य केले. 1,500 रुपये महिलांना मिळू नये असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे असा आरोप आमदार संदीप धुर्वे यांनी केला आहे. योजना नियमित सुरू राहण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सक्षम असल्याचा दावा आमदार धुर्वे यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. कसं आहे, हे महाशय रोज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी टी व्हीवर प्रगटतात, अनापशनाप बघतात. पण या अनापशनाप वक्तव्यातून आज त्यांच्या तोडून काय निघालं मी लाईव्ह बघितलं. ते असे बोलले की योजना ही फेल्युअर योजना आहे. ते असे बोलले की आर्थिक शिस्त पाळण्यात नाही आलेली आहे आणि आमचं सरकार येणारच आहे आणि आमचं सरकार आलं की ही योजना बंद होणार आहे. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना आणि मातांना 1,500 प्रतिमाह भेटू नये ही अशीच इच्छा महाविकास आघाडीची दिसते आहे. त्याच्यामुळं माझी या गोष्टीला मी निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणी आणि मातांना आग्रहाची विनंती करतो की हे महाविकास आघाडीवाले यांच्यापासून तुम्ही सावध राहा. कारण हे काहीच करू शकणार नाही. करू आम्हीच शकतो, कारण आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे ही योजना आरामशीर पद्धतशीर चालू.